हॅलो एव्हरीवन, कुक विथ आसावरी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत खूपच टेस्टी, खूप क्रिस्पी, बनवायला अगदी सोपी अशी आलू चीज मसाला सँडविच। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे बटर, चीज क्यूब्स, टमॅटो केचप, चीज स्लाइस, बॉईल बटाटे 6 ते 7, एक लिंबू आणि पेस्टसाठी सँडविच चटणीसाठी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि इथे मी बॉईल मटर घेतले आहेत आणि सँडविच ब्रेड। 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि आता मी कढई तापत ठेवली आहे। कढईत 2 टीस्पून तेल गरम करत ठेवले। तेल गरम झाल्यावर त्याच्यात राई, जिरं ची फोडणी दिली आहे। आता तेलामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे आणि कांदा 2 ते 3 मिनिटं नरम होईपर्यंत परतवून घ्यायचे। पूर्ण फ्राय नाही करायचे, 2 ते 3 मिनिटं कांदा नरम होईपर्यंत परतून घ्यायचे। आता 2-3 मिनिटांनी कांदा नरम झालाय। आता मी त्यात 2 टीस्पून आपला घरगुती लाल मसाला, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून कोरिएंडर पावडर, धणे पावडर घालून चांगलं परतवून घेते। मसाला परतवताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आपल्याला ह्या मिश्रणमध्ये थोडं पण पाणी नाही घालायचं आहे, नाहीतर आपण एरवी मसाले करपू नये म्हणून 1 ड्रॉप पाणी घालतो, पण आता आपल्याला सँडविचचं आपण हे करतोय भाजी, त्याच्यामुळे आपल्याला पाणी नाही घालायचं जरा पण। आणि आता ह्या मसाल्यामध्ये मी बॉईल बटाटा तसंच आपण बॉईल केलेले मटार घालतोय। बॉईल मटार नसतील तर मटार फ्रेश नसेल तर मी फ्रोझन मटार पण घालू शकता। आणि आता बटाटे आणि मटार मसाले बरोबर चांगलं परतवून घ्यायचं आहे। 1 मिनिट परतवल्यावर मी त्याच्यात मीठ घालते आहे। मीठ घालून पण चांगलं परतवून घ्यायचं आहे। आणि आता मी ह्यात घालणार आहे गरम मसाला 1 टीस्पून आणि चाट मसाला 1 टीस्पून। पण ते घालण्याच्या आधी सर्वप्रथम मी हे सर्व मिश्रण एकजीव करून घेते। स्मॅशरच्या साहाय्याने मी त्याला स्मॅश करते। आणि आता मी त्यात 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून चाट मसाला घालते। खूप सुंदर होतं हे जे आपण सँडविचमध्ये घालणारी भाजी, खूप सुंदर होतं। पण नॉर्मल बटाट्याची भाजी आपण बनवतो तेव्हा आपण झाकण ठेवतो, पण ही आपण सँडविचसाठी भाजी बनवते तर थोडं पण झाकण नाही ठेवायचं आहे, म्हणजे पाणी सुटायला नाही पाहिजे। आणि पुन्हा मी स्मॅशरच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण स्मॅश करून घेते। हे थोडे थोडे मटार आणि अर्धे असे स्मॅश झालेले आणि थोडंसं असं बटाटा छान लागतं। हे पूर्ण पावभाजीसारखं स्मॅश नाही करायचं आहे, असे थोडे थोडे त्याचे पीसेस ठेवून द्यायचे। आता मी गॅस बंद केला आणि त्यात लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता हे सर्व परतवून घेते। आता सँडविचसाठी लागणारी भाजी आपली तयार आहे। आपण ही भाजी थंड व्हायला ठेवूया आणि भाजी थंड होईपर्यंत आपण सँडविच चटणी बनवणार आहोत। तर सँडविच चटणीमध्ये मी 7 ते 8 पुदिना, कोथिंबीर, थोडंसं आलं, 4-5 लसूण आणि चटणीला थिकनेस यायला आपल्याला चणा डाळ, रोस्टेड चणा डाळ घातली आहे आणि थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आणि चवीनुसार मीठ। डेसिकेटेड कोकोनट कंप्लीट ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे ते घाला, नाही घातली तरी चटणी फार सुंदर होते। आपली चटणी रेडी आहे। तर आता आपली भाजी पण रेडी आहे, चटणी पण रेडी आहे। तर आता आपण सँडविच बनवूया। मी 4 ब्रेडचे स्लाइसेस घेतले आहेत।
तर आता ह्या 4 ब्रेडच्या स्लायसेसमध्ये आपले सर्वप्रथम 2 सँडविच होतील. तर मस्का मी मेल्ट करून घेतला आहे, कारण थंडी आहे. तो थोडा मस्का घट्ट होता म्हणून मी मेल्ट करून घेतला आणि आता 4ही बटरच्या पीसेसला लावलं आहे. मस्का ब्रेडला लावल्यामुळे काय होतं, ते आपण चटणी वगैरे घालणार आहोत तर ते सॉगी होत नाही. त्यामुळे बटर नक्की घाला आणि त्याच्यावर मग तुम्ही सगळं मिश्रण घाला. तर सर्वप्रथम मी 2 ब्रेड स्लायसेसवर ग्रीन चटणी घातली आहे आणि आता दुसरे 2 ब्रेड स्लायसेस आहे त्याच्यावर मी टमॅटो सॉस घालणार आहे. आणि आणि साईडला मी सँडविच बनवायला तवा तापत ठेवला आहे. तर तुम्ही असंच करा, इथे तवा तापत ठेवा कारण मग नंतर इथे सँडविच बनवायला घ्या. तर मी दोन्ही बटरवर आता टमॅटो केचप घालते आहे आणि आता आपली आता फक्त लेअरिंगच बाकी आहे. आणि आता मी ह्यावर बटाट्याची भाजी घालणार आहे. जे आपण सँडविचसाठी भाजी बनवली आहे, आलू मटारचं जे मिश्रण बनवलं आहे ते आपण ह्यावर घालूया. सर्वत्र पूर्ण ब्रेडला हे मिश्रण कवर करायचं आहे, व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे. चटणी पण व्यवस्थित स्प्रेड करायची आहे पूर्ण ब्रेडला. आता आपण पहिला टमॅटो केचपचं लेअर दिलं, मग बटाट्याच्या भाजीचं आणि आता आपण चीज स्लायसेस घालणार आहोत. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीही सँडविच अतिशय टेस्टीच होणार आहे. माझ्याकडे होतं म्हणून मी चीज स्लायसेस घातलं. आणि आता हे हळूवारपणे प्रेस करायचं आहे आणि वरून पुन्हा बटर लावायचं आहे. आणि तवा तापल्यावर जी बटरची साईड आहे ती पहिला तव्यावर जाईल आणि त्याच्यानंतर आपण वरून बटर लावणार आहोत. खूप क्रिस्पी, खूप चीझी सँडविच होतं. लहान मुलं तर खूपच आवडीने खातील, पण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पण खूप टेस्टी, खूप क्रिस्पी सँडविच होतं. बनवायलाही सोपं आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर पहिला मी बटरची साईड खालच्या बाजूला घातली आणि जी वरची बाजू आहे त्याला मी आत्ता बटर लावलं आणि सर्वत्र बटर पसरवलं. आता मस्त तुम्हाला दिसेल गोल्डन ब्राऊन क्रिस्पी झालं की आपण सँडविच परतवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप मस्त कलर आला आहे आणि क्रिस्पीनेस पण तुम्ही बघू शकता. तर मीडियम फ्लेमवर आपल्याला दोन्ही बाजूला गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत सँडविच मस्त टोस्ट करून घ्यायचं आहे. तर हे एक सँडविच टोस्ट होईपर्यंत तुम्ही दुसरं सँडविच बनवू शकता. आता एकत्र 2 नाही बनवलं, एक बनवलं तरी पण चालेल, कारण हे टोस्ट होईपर्यंत दुसऱ्या सँडविचची लेअरिंग बनवता येते. तर हे टोस्ट सँडविच झालं आहे, खूप सुंदर झालं आहे. हे मी डिश आउट करते आणि आता तव्यावर दुसरं सँडविच घालते. सेम वेने बटर लावलेली बाजू खाली आणि नंतर वरून बटर लावायचं. तर चला मग आता आपण सँडविच सर्व करूया. सँडविचला मधून मी कट दिलं आहे. आता कट दिल्यानंतर तुम्ही आपले लेयर्स सँडविचचे किती मस्त दिसतात, किती चीझी दिसतात ते तुम्ही बघू शकता. मस्त चटणीचा, टमॅटो सॉसचा लेयर आहे, चीजचा आणि आपला आलू मटरचा लेयर. 4ही लेयर तुम्ही बघू शकता आणि खाताना पण असे 4 लेयर खूप सुंदर लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि सोबत मी लेसचे वेफर्स पण दिले आहेत, ते अजून त्याला क्रिस्पीनेस यायला. हे असंच सँडविच पण खूप सुंदर लागतं, पण मी अजून चीझी करायला श्रेडेड चीज घालणार आहे. हे पण अगदी ऑप्शनल आहे.
असेच सँडविच खूप छान लागतात. पण अजून जर लहान मुलांना खायचं असेल तर वरून असं मस्त श्रेडेड चीज वगैरे असेल तर त्यांना खूप आवडेल. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खूप आनंदाने खातील. तुम्ही नक्की आता लगेच करून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि आनंदी राहा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.